सर्वांचं स्वागत आहे नवीन अशा ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग बनवण्याचा काही हेतू नव्हता, परंतु मित्र आलेला पुण्यामध्ये, त्यामुळे बोललो थोडं फिरायला जाऊ. त्यामुळे आम्ही या ठिकाणी मेट्रो स्टेशनपाशी आलो होतो आणि थोडंसं ब्लॉग काढायचा मित्राने गेला. मित्र बोलला ब्लॉग काढ, मला पण ब्लॉगमध्ये यायचं ब्लॉग करणार आहे. आता मी काय बोललेलं मेट्रो स्टेशनवरती ही मेट्रो आली होती. आम्हाला जायचं होतं कात्रज झू पार्क पाहण्यासाठी आणि तिथनं बसलो आणि कोणतं तरी मला माहीत नाही तिथे उतरलो. तिथनं खाली गेलो आणि हा मित्र आहे, त्यांनी सर्व त्याला माहिती असतं कोणतं मेट्रो, त्यांच्यासोबत त्यानंतर आम्ही पायऱ्यांनी खाली चाललो होतो आणि मित्रांना पण मी ब्लॉगमध्ये घेतलं, कारण त्याची इच्छा होती ब्लॉगमध्ये येण्याची. मी बोललो खूप दिवस झाले यूट्यूबला ब्लॉग नाही टाकला, त्यामुळे मी ब्लॉग काढत होतो. आणि पुढे पहा आपण चाललेलो आहे ते मेट्रो स्टेशनवरती. खाली मेट्रो स्टेशन आहे जमिनीखाली, तुम्हाला तर माहीतच असेल. आणि मित्राला पण फिरायचं होतं, माझा पण सेकंड टाईम होता या ठिकाणी येण्याचा. बोललो पाहू कसा एक्सपिरियन्स आहे. नक्कीच पहा, तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. पाहू शकता पुढे ब्लॉग, नक्कीच पहा. आता जोशीला जायचं वेळ आला खाली. हे बारीक गेले का रे, डायरेक्ट पैक केलेले आहेत त्यांनी. तिकीट काढले की काहीच. आम्ही सध्या मेट्रोची वाट पाहत आहे. गाईड मेट्रो इट्स कमिंग. येणे जायचं का? इकडं स्वारगेटला जाणार होतं. किती वेळाचा स्टॉप घेत असते मेट्रो? 3 स्टॉप नाही. किती मिनटं? 10 मिनटं, 5 मिनटं, 1 मिनिटाला स्टॉप बदलत आहे. काय चाललेलं आहे आता प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी. आमच्यासोबत पहिल्यांदा ब्लॉगमध्ये एंट्री झालेली मोठी माणसं डायरेक्ट प्राणी पकडायला जाणार आहेत आता. डाटा चालू गाय सिरीज प्राणी संग्रहालय गेट. गाय दिस इज द प्राणी संग्रहालय. आणि आता आम्ही जाणार आतमध्ये प्राणी पाहण्यासाठी. तुम्हाला पण दाखवतो 2 प्राणी. यूट्यूबला गेला व्हिडिओ पाहायचा, फिरायचं ते आपण. किती वेळा तिथं टायमिंग दिलाय का? तिथं काय टाईम वगैरे दिलाय का? काय दिस इज द काय म्हणतात रे याला? कात्रजचं झू पार्क म्हणजे इथं काय प्राणी. हां, झू पार्क म्हणजे प्राणी. आम्ही 3 आहेत सध्या. आम्ही शोध घेतोय. इकडे भरपूर प्राणी आहेत तसे वेगवेगळ्या प्रकारचे. काय नाही वाघ पुढे वाघाकडे झाला बरं. फक्त मला वाघ पाहायचा, हात लावायचा. मी लावला त्या दिवशी हात नाही का. काय दिस इज द पार्क झू कात्रज प्राणी संग्रहालय. तुम्ही पाहू शकता. आणि प्राणी शोध घेण्यासाठी चाललेला आहे. आणि अजूनपर्यंत आम्हाला एक पण प्राणी दिसलेला नाही. हे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसतात. कुठे? काय दिस इज द वेगळेच प्राणी काहीतरी. इथं छोटा मांजर आहे छोटा. काय सी दिस फर्स्ट प्राणी. कोणता आहे आम्हाला काय माहीत नाही, पण पहिल्यांदा दिसला आम्हाला हा प्राणी. पाहू शकता. इकडे एक आहे बघा प्राणी. कोणते ते काय सांगू शकत नाही.
काहीच आता दुसरा प्राणी पाहू आपण. बरोबर दिसतोय का ते बघा इथं. हं? हा प्राणी इथं कोणता तरी वाघाटी म्हणून प्राणी. कुठे वाघ नाही, वाघाटी म्हणून प्राणी कोणता तरी. इथं काय दिसत नाही पण काय आम्हाला मित्रांनो इथं काय प्राणीच दिसत नाही. कुठं आतमध्ये गेला का तो? हा इथं काय टॉयलेट, इथं काय टॉयलेट वगैरे का त्याचं? आतमध्ये गेला फ्रेश होण्यासाठी. दिसला काय दिसला का नाही. अरे इथं हे दिलंय ना वाघाटी, बारीकच हे ना त्याच्यासारखंच आहे, मांजरासारखं. मांजरच आहे ना ते. आता एवढं लांब आलो, 2-3 पार्ट झाले माझ्या ब्लॉगचे. 5-5 मिनिटाचं मी टाकणार आहे. 2 महिने कंटेंट युट्यूबला चालला पाहिजे माहिती. तो स्टार्टिंगला टाकणार. काय इथं आहे कोणता आहे हा? रान मांजर आहे काय इथं? रान मांजर. इकडे मांजराच्या याच्यात काय राहिले? आपले वाघाला जायचं होतं, वाघ पाहायला आपल्याला. मांजर आपण पाहिलेले इथले. अरे वाघ पक्के पाहिले की आपण. वाघ झालं मांजर. 40 रुपये आपल्या इथंच जायचे मांजर पाहण्यात. वाघ कुठे? वाघ महत्वाचे. चला वरती. इकडून चल, इकडून हा इकडं वरती काय आहे? कुत्रा बित्रा आहे का? शेकरू कुठे? शेकरू बॅनर काहीच. हा वाघ आलाय कुठून? नगरवरून आला इथं शेकरू पाहायला. काय दिसले शेकरू आम्हाला? काय कळ नाही आम्हाला, पहिल्यांदा पाहिले. काय तरी तिथे योग इथे. गाइस दिस इज द वाघ होता बारीक. साप बघायचे, साप कुठेच डिस्टर्ब झाला. आम्ही फोटो काढतो तुम्हाला. ते बघा बारीक शेकरू होतं आणि एवढं मोठं बांधलं त्याला. ते हाय एवढीच, एवढं मोठं त्याला बांधलं राहायला. याच्यात असतील का रे साप बीप मोकार? तरी पण स्वच्छता बऱ्यापैकी ठेवली रे, म्हणून बरं चालायला काय वाटणार नाही का. स्वच्छता आहे जरा. 40 रुपयाच्या मानाने, 40 रुपयाच्या मानाने. गाईज हे जंगल आहे आमच्या गावाकडं, पण असं भरपूर जंगल आहे. फक्त प्राणीच नाही दिसते त्याच्यात. डुकरा सोडून दुसरं प्राणीच नाही त्याच्यात. इकडं आलंय दुसरं प्राणी पाहायला, पण ते दिसत नाही. हे गाडी जायचं का? गाडी नाही ते जिकडे झाले तिकडे जा आपण. गाईस पोंगा काय काय पोंगा खाऊन झालं मग व्हिडिओ काढतो आता.